पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांची नावे Amen. Amen. आज आपल्या बायबल स्टडीचा जो विषय असणार आहे आणि पवित्र शास्त्राचा जो अभ्यास आपण निवडलेला आहे त्याचा जो विषय आहे तो म्हणजे अतिपवित्र ख्रिस्त. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की पुढच्या आठवडे आपली जी टीम आहे युकेरिस्टची ती जे प्रदर्शन आहे आपलं व्हॅटिकन इंटरनॅशनल युकेरिस्टिक एक्झिबिशन हे प्रदर्शन कोपरगावमध्ये आपण प्रस्तुत करणार आहोत आणि त्याच्यासाठी आज आपण हा विषय निवडलेला आहे जेणेकरून आपण ख्रिस्त शरीर या विषयावर आपण मनन चिंतन आज सगळेजण करणार आहोत. तर ही जी आध्यात्मिक तयारी आहे ही करणं खूप गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. त्याच्याशिवाय आपण व्यवस्थित भाग घेऊ शकत नाही ह्या प्रदर्शनामध्ये आणि म्हणून आजचा टॉपिक आपण निवडलेला आहे. आता आपण सुरुवात गाण्याने घेत असतो तर आज आपण थोडासा फॉर्मॅट चेंज केलेला आहे. आज आपण गाणं ऐकणार आहोत आणि जे गाणं आपण ऐकणार आहोत ते मी व्हिडिओ प्ले करणार आहे. मी भाकर जीवनाची, सर्वांनी हे गाणं कदाचित ऐकलं असेल. तर मी भाकर जीवनाची हे गाणं मी आता तुमच्या समोर प्ले करल ऑनलाईन, तुम्हाला ते ऐकू येईल. तुम्ही म्यूट करा प्रत्येक जण, सगळेजण, आणि तुम्ही बसल्या बसल्या हे गाणं जर तुम्हाला शब्द माहिती असतील तर तुम्ही बोलू शकता किंवा मनामध्ये प्रार्थना करू शकता की परमेश्वर तुमच्याशी या गाण्याद्वारे काय बोलत आहे. त्याचे बोल प्रत्येकाने लक्ष देऊन मनपूर्वक ऐकायचं आहे. तर आता आपण परमेश्वराचं हे जे सुंदरसं गाणं आहे ते आता आपण सगळेजण डोळे बंद करून ऐकूया. गाणं सुरू झाले. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर. गाणं ऐकून येते अमित? मला मला नाही ऐकू येते, बाकीच्यांना बंद झालं आता. गाणं चालू नव्हतं का? झालं होतं चालू. स्टार्टिंगला चालू होतो, आता बंद झालं गाणं. हा, बंद केलं कारण मी ऐकलं की गाणं चालू आहे का. गाणं चालू होतं ना? हो. ओके. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी. भाकरीस या जो खाईल ना त्या कधी भूक लागेल. प्रत्येकाने डोळे बंद करायचे आहे आणि गाण्याच्या भाकरीस बोलांकडे या जो खाईल ना त्या कधी भूक लागेल. श्रद्धा जो मज घरी ठेवील ना त्या कधी ताण लागेल. मी
आपण सर्वांनी हे गाणं आता ऐकलेलं आहे, मी भाकर जीवनाची. ख्रिस्त आपल्याशी बोलतो की तो जीवनाची भाकर आपल्यासाठी बनलेला आहे. आणि कुठला असा परमेश्वर आहे की जो आपल्या लोकांसाठी त्यांच्यासारखा बनतो आणि त्यांना भाकर देतो आध्यात्मिक. आणि तोच आजचा आपला विषय आहे. आता आपण सुरुवातीला प्रार्थना करूया. मी माझ्या वडिलांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीची प्रार्थना करावी. अनम्यूट करा पप्पा तुम्ही आणि प्रार्थना सुरू करू शकता. अति पवित्र साक्रामेंटात उपस्थित असलेल्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करीतो, कारण तू प्रेमळ, दयाळू, कृपाळू परमेश्वर आहेस, क्षमाशील परमेश्वर आहेस. आज या संध्याकाळी तू आमच्या संपूर्ण पाटोळे कुटुंब आणि इतर जे नातेवाईक आहे, मेनन कुटुंब यांना एकत्रित केलेलं आहे प्रभू, तुझा शब्द ऐकण्यासाठी, तुझं पवित्र वचन ऐकण्यासाठी. आणि पवित्र वचन ऐकून आम्ही ते समजून घ्यावं, अंतःकरणामध्ये घ्यावं, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्याचं पोषण करावं. म्हणून तुझ्या पवित्र वचनाद्वारे आम्ही तुझ्याजवळ विशेष प्रार्थना करतो की तू जीवनाची भाकर आहेस, तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवावा, तुझ्यावरची आमची भक्ती वाढावी, तुझ्यावरचा आमचा विश्वास दृढ व्हावा. यासाठी प्रभू आम्हाला कृपा दे. आम्ही अशक्त आहोत, आम्ही पापी आहोत, आम्हावर दया कर प्रभू. तुझं पवित्र वचनाद्वारे तू म्हणतोस की मीच जीवनाची भाकर आहे, आणि ही जीवनाची भाकर जी आपणाला आपल्या दररोजच्या आध्यात्मिक जीवनासाठी अत्यंत गरजेची आहे, हे आम्ही या पवित्र आजच्या शुभवर्तमानाद्वारे, पवित्र वचनाद्वारे समजून घेणार आहोत. प्रभू, या तुझ्या पवित्र वचनाद्वारे तुझा गौरव, तुझी स्तुती, तुझी साक्ष देण्यासाठी, तुझी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हा पाप्यांवर तू कृपा दान पाठव, तुझा पवित्र आत्मा पाठव. ही छोटीशी प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो की जिवंत अति पवित्र साक्रामेंटात आहे, याच्याद्वारे करतो म्हणून तो ऐक. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. आजचा जो विषय आहे तो म्हणजे आपल्या पवित्र शास्त्राचा जो अभ्यास आपण करणार, जो बायबल स्टडीचा विषय आपण निवडलाय, तर ते म्हणजे अतिपवित्र ख्रिस्त शरीर. हा विषय आपण निवडलाय जसं तुम्हाला ठाऊक आहे सर्वांना, कारण पुढच्या आठवडे आपली टीम एक्झिबिशनला जाणार आहे. आता हा जो विषय आहे हा खूप गहन आहे, हा खूप मोठा विषय आहे, आणि ह्या विषयावर आपण सर्वांनी एक दुसऱ्याशी विचार जर मांडले तर खूप वेळ लागेल. म्हणून आजचा फॉर्मॅट थोडा वेगळा असणार आहे. तर जे वचनं असतील जुन्या करारातले ते मीच एकटा घेणार आहे फक्त. आपण जुन्या करारातले सगळे वचनं जे घेणार आहोत ते थोडक्यात घेणार आहोत, जास्त त्याच्यावर डिस्कशन होणार नाही. परंतु नवीन करारामध्ये आपण शुभवर्तमान, योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 6, त्याच्यावर जास्त आज मनन चिंतन करूया, कारण आपल्याकडं वेळेचं बंधन आहे. आपल्याकडं साधारणतः 1 तास असतो, आज कदाचित 1-1.25 तास लागेल. आपण प्रयत्न करू लवकर संपवायचा, परंतु हा जो विषय हा खूप महत्वाचा आहे, म्हणून घाई गडबड न करता ह्याचं गांभीर्य पाहून आज आपण मनापासून प्रत्येकाने फक्त मीटिंग मध्ये व्हर्च्युअली पार्टिसिपेट नाही केलं पाहिजे, तर ह्या बायबल स्टडीद्वारे आपल्याला परमेश्वर काय सांगू इच्छितो, पुन्हा एकदा ख्रिस्त शरीराचा खरा अर्थ काय आहे, ख्रिस्त शरीर हा कोण आहे, ह्याच्याबद्दल आज आपण खरोखर मनापासून मनन चिंतन केलं पाहिजे. आणि जे नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त प्रभू भोजन ज्याला आपण म्हणतो, तो ख्रिस्त शरीर या संस्काराची स्थापना करतो. त्याच्या मागे पार्श्वभूमी काय, त्याचं बॅकग्राऊंड काय, हे म्हणजे जुना करार. आणि म्हणून आज आपण जुन्या करारापासून सुरू करणार आहोत आज आपल्या बायबल स्टडीला. जसं आपण जुन्या करारातले वचन पाहणार आहोत, एक गोष्ट आपल्याला कळून येणार की नवीन करार जो ख्रिस्तानी पूर्ण केला
तो जुन्या करारामध्ये लपलेला आहे. नवीन करार हा जुन्या करारामध्ये लपलेला आहे आणि जुना करार ख्रिस्तानी त्याच्यामध्ये हा पूर्ण केलेला आहे. तर जसं तुम्ही पाहणार ह्या वचनांमध्ये परमेश्वर जसं तुमच्याशी बोलेल तसं एक खूप गहन गोष्ट आपल्याला दिसून येईल की परमेश्वराने त्याची जी शिकवण आहे ख्रिस्त शरीराबद्दल की तो भाकर बनतो आणि आपल्यासाठी ती तो भाकर आपल्याला देतो, ही जुन्या करारापासून ही शिकवण देत आलेला आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये आपल्याला ख्रिस्त शरीराचं पूर्वचित्र किंवा भास किंवा एक सावली दिसून येते. आणि हे सगळे वचन आता आपण पाहूया. तर सर्वात प्रथम जुन्या करारामध्ये पवित्र ख्रिस्त शरीराचे पूर्वचित्र दिसून येतं आपल्याला, एक भास दिसून येतो, त्याची सावली दिसून येते. जसं आपण म्हणतो नवीन करार जुन्या करारामध्ये काय लपलेला आहे, तर तो कुठं कुठं लपलेला आहे ख्रिस्त शरीर, त्याचा भास कुठं कुठं जाणवतो, त्याची सावली कुठं आहे आणि त्याचं पूर्वचित्र कुठं दिसतं. तर पहिलं वचन आपण घेणार आहोत उत्पत्ती अध्याय 14 वचन 18. तुम्हाला बायबल उघडायची गरज नाही कारण जुन्या करारामध्ये आता आपण जास्त वेळ लवकर लवकर करूया कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. म्हणून तुमच्या समोर जे वचन आहे तेच मी थोडक्यात वाचणार आहे. उत्पत्ती अध्याय 14 वचन 18. तुमच्या समोर एक चित्र आहे. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं की डाव्या बाजूला मलकीसादेक हा राजा शालोमचा तो अब्रामाला आशीर्वाद देतो आणि आशीर्वादामध्ये तो काय देतो, भाकर व द्राक्षरस देतो. उत्पत्ती अध्याय 14 वचन 18. जेनेसिस चॅप्टर 14 वर्सेस 18. देवाचा याजक असलेला शालोमाचा राजा मलकीसादेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परस्पर देवाचा याजक होता. ज्यावेळेस अब्राहम लढाई जिंकून येतो सैन्याबरोबर अब्रामाच्या, त्यावेळेस मलकीसादेक त्याला धावती भेट देतो आणि त्याच्यासाठी भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाचा स्वीकार करतो. आणि मग जसं आपल्याला माहितीये अब्राम तर भाकर आणि द्राक्षरस घेऊन त्याला तो दशांश देतो. तर आपल्याला इथून ह्या वचनावरून जुन्या करारामध्ये काय दिसून येतं की ख्रिस्त शरीर जे आपल्याला भाकर आणि द्राक्षरसच्या संस्कारामध्ये मिळतात ते जुन्या करारामध्ये कसे लपलेले आहेत, त्याची सावली दिसून येते, त्याचा पूर्वचित्र आपल्याला दिसून येतं. पुढचं वचन जे आपण घेणार आहोत ते म्हणजे निर्गम अध्याय 12 वचन 1 ते 20. एक्झोडस चॅप्टर 12 वर्सेस 1 to 20. आता आपण इथे सुंदरसं चित्र पाहत आहोत. सर्वांना चित्र दिसतंय, स्लाइड दिसतीये? येस. होय. आता तुम्ही हे चित्राकडे पहा कारण वचन खूप मोठं आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. तर आपण हे जे चित्र पाहतो या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसून येतं? कोणी पण अनम्यूट करू शकता आणि बोलू इच्छितं. काय दिसते तुम्हाला इथं राईट साइडला? ते कोकरू अर्पण करू राहिले. Also, they are making the chicken with the fires. इट्स नॉट अ चिकन. रांगावर रक्ताचं चिन्ह. Lamb. They're making with the lamb. आपण काय पाहतो? आय गेस ते हे मोशेचे नाही का ते काठी घेऊन घाईघाईने खाणं, तो इन्सिडेंट असं मला वाटतोय. काठी घेऊन घाईघाईने खातात आय गेस. ओके, तुम्ही सर्वांचं उत्तर जवळपास बरोबर आहे. हा पहिला वलांडन सण साजरा करत आहेत जुन्या करारामध्ये. जर तुम्हाला आठवत असेल निर्गम अध्याय 12 वचन 1 ते 20 मध्ये फारोची जी गुलामगिरी होती त्या गुलामगिरीमध्ये इस्रायल देशचे जे लोक होते त्यांना बंधक बनवलं होतं, बरोबर, त्यांच्याकडून कामं करून घेतले गेले. त्यावेळेस मोशे येतो आणि मोशे या लोकांची सुटका करतो की माझ्या लोकांना सोड. इस्रायलचा जो परमेश्वर आहे त्याची इच्छा आहे की या लोकांना सोड, परंतु फारो ऐकतो का? नाही. नाही. मग परमेश्वर काय पाठवतो? 10 आठवतंय का? परमेश्वर काय पाठवतो? 10 आपदा, बरोबर, 10 प्लेग्स परमेश्वर पाठवतो कारण फारो ऐकत नाही. तर त्याच्यामधलंच एक 10वं जे सगळ्यात मोठा
प्रकोल परमेश्वर पाठवतो तो म्हणजे काय, की घरातल्या प्रत्येक फॅमिलीमधून एक कोकरू घ्यावे. तो जो कोकरू असेल तो पूर्णपणे निर्दोष असावा आणि त्या कोकराचा वध करावा, त्याला अर्पण द्यावं आणि त्या कोकराचं जे रक्त आहे ते घेऊन घराच्या कपाळपट्टीला लावणे. हे दिसते तुम्हाला इथे, दाराच्या कपाळपट्टीला लावणे. त्याच्यानंतर परमेश्वर म्हणतो की त्याचे जे मांस आहे, मांस, त्याचा देह, त्या कोकराचा देह विस्तावावर भाजून त्याचं सेवन करावं बेखमीर भाकरी बरोबर, म्हणजे ब्रेड बरोबर. ते जे मांस आहे, त्याचा देह आहे, तो कोकरू, त्याचं सेवन करायचं आहे. आणि मग हे कसं करायचं, तुमच्या कमरा तुम्ही कसवायचे आहेत, कमरा कसून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. ह्या परमेश्वराचा वलांडन सण आहे. आणि परमेश्वर म्हणतो, मी जेव्हा रक्त पाहील कपाळपट्टीवर तेव्हा तुम्हास मी ओलांडून पुढे जाईन. म्हणजेच घरातल्या पहिल्या मुलाचा वध होणार नाही. जर घरामध्ये कुणी कोकरूचं बलिदान दिलं नाही आणि त्या कोकराच्या रक्ताचं त्यांच्या घराच्या कपाळपट्टीवर जर रक्त लावलं नाही, तर त्या घरामधला पहिला जो मुलगा असेल आई वडिलांचा, त्याचं काय होणार, तो मरण पावणार. आणि जर घराच्या कपाळपट्टीवर ते रक्त दिसलं तर परमेश्वराचा जो देवदूत आहे तो ओलांडून पुढे जाईन. म्हणजेच काय, त्या घराला समृद्धी, शांती आणि जीवन प्राप्त होईल. आणि ज्या कुटुंबाने हे केलं नाही त्या घरातला पहिला मुलगा वध होईल, तो मरण पावेल. ओलांडून जाणे, परमेश्वर ओलांडून जातो. हा दिवस परमेश्वरासाठी तुम्ही विशेष उत्सवाचा सण म्हणून पाळा. परमेश्वर म्हणतो, तुमच्या वंशजांनी येऊन पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा विधी समजून पाळावा. तर हा आहे पहिला वलांडन सण. आणि ह्या पहिल्या वलांडना सणामध्ये कुणाचं अर्पण केलं जायचं, एका कोकराचं. आणि हा कोकरू हा निर्दोष कोकरू आहे. तुम्ही चित्रामध्ये पाहताय की त्यांनी, हे जुन्या करारामधल्या लोकांनी त्यांची वेशभूषा त्यांच्या पायात जसं घाई गडबडीमध्ये निघतायत का, कारण फारोच्या गुलामगिरीमधून घाई गडबडीमधून परमेश्वरांनी त्यांना काढलं, म्हणून त्यांच्याकडे वेळ नव्हता तयार होण्यासाठी. परंतु परमेश्वरांनी सांगितलं की जो कोकरू आहे त्याला मारून त्याचे रक्त दाराच्या कपाळपट्टीवर लावून त्या कोकऱ्याचा मांस सेवन करून त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. ओलांडनाचा सण. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ख्रिस्त शरीर कुठं दिसून येतं. आपण म्हणालो की जुन्या करारामध्ये ख्रिस्त शरीर त्याचं पूर्वचित्र दिसतं आपल्याला. हे ते पूर्वचित्र आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे कोकरू पाहताय ज्याचा वध झालाय या चित्रामध्ये, त्याला भाजतायत आणि त्याचं सेवन, त्याचं मांस खातायत. आणि त्याला कसं लटकवलंय ते पहा. त्याचं शेप काय, क्रॉस सारखा, क्रॉस. म्हणजे पहा, जुन्या करारामध्ये नवीन करार कसा लपलेला आहे. ख्रिस्त शरीर, ते जे कोकरू आहे त्याचं अर्पण, त्याचं रक्त दाळाच्या कपाळपट्टीवर, त्या ख्रिस्त शरीर, त्या कोकराचं मांस, त्याचं देह सेवन करणं, हे सगळ्या गोष्टी ज्या आज आपण आपल्या चर्चमध्ये करतो, तो प्रभू येशू ख्रिस्त जो खरा कोकरू आहे
जो निष्पाप कोकरू आहे तो सुद्धा वध झाला, त्याला मारलं गेलं, तो क्रुसी खेळला गेला आपल्यासाठी, आणि तो आपल्याला हा मोठा साक्रमेंट देऊन गेला, स्वतःचं शरीर, ज्याला आपण म्हणतो ख्रिस्त शरीर. जर हे ख्रिस्त शरीर आपण स्वीकारलं, त्याचं रक्त, त्याचं देह, त्याचा आत्मा आणि त्याचं दावित्व आपल्यामध्ये येतं. आणि जसं जुन्या करारामध्ये परमेश्वर ओलांडून गेला आणि ते जे लोक होते त्यांना जीवन मिळालं, तसंच ख्रिस्त शरीरामुळे परमेश्वर ओलांडून जाईल आणि आपल्याला नवीन जीवन प्राप्त होईल, सार्वकालिक जीवन. हे सर्वांना कळतंय? जुन्या करारामध्ये ख्रिस्त शरीर कसं लपलेलं आहे ओलांडण्याच्या सणामध्ये सर्वांना समजतंय का? पुढचं म्हणजे लेवी अध्याय 23 वचन 12 ते 13. हे जे चित्र तुम्ही पाहता डोळ्यासमोर, हे कापणीचं अर्पण आहे. जुन्या करारामध्ये परमेश्वराला खूपशे वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण दिले जायचे. अर्पण आपण चर्चला गेल्यावर अर्पण देतो ना, कधी ब्रेड नेतो, कधी गहू नेतो. तसंच जुन्या करारामध्ये परमेश्वराला जी पहिली कापणी असायची शेतामधली, जे पहिले फळं असायचे शेताचे, त्याला म्हणायचे कापणीचे अर्पण. आणि हे जे कापणीचे अर्पण आहे हे परमेश्वराला धन्यवाद आणि प्रथम फळांचे यज्ञ म्हणून लोक द्यायचे. तर मी थोडक्यात वचन वाचतो की लेवीत अध्याय 23 मध्ये मेंढ्यांचं होमार्पण म्हणजे बर्न्ट ऑफरिंग. होमार्पण म्हणजे बर्न्ट ऑफरिंग, अर्पण देणे, जाळलेलं मेंढ्यांचं, ते परमेश्वराला द्यायचे कापणीच्या अर्पणाचा जो सण असायचा त्यावेळेस. मग तेलात मळलेले 2 दशमांश सपीठ अन्न अर्पण द्यायचे आणि त्याच्याबरोबर ते काय द्यायचे? द्राक्षरस. तर आपण पाहतो की द्राक्षरस आणि भाकर परमेश्वराने हेच का निवडलं? ह्याची सावली ही जुन्या करारापासून सुरू झालेली आहे. ह्याचं जे पूर्वचित्र जुन्या करारापासून आलेलं आहे. जसं धान्य आपल्या शारीरिक जीवनासाठी आपल्याला जेवण लागतं ना, धान्य लागतं ना. जर आपल्याला धान्य मिळालं तर आपण जिवंत राहू का? नाही. तसंच ही जी भाकर आहे, आध्यात्मिक भाकर, ज्याला आपण युकरिस्ट किंवा ख्रिस्त शरीर साक्रामेंट म्हणतो, ही आध्यात्मिक भाकर घेतल्याशिवाय आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होत नाही. आणि हा जो सण आहे कापणीचा सण, त्याच्यामध्ये जे अर्पण केलं जायचं ते म्हणजे भाकर आणि द्राक्षरस आणि मेंढ्याचं होमार्पण. म्हणजे हे बघा, हे कसं कनेक्टेड आहे. नवीन करार आपण पाहतो परंतु आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहीत नसती. ज्यावेळेस आपण जुन्या करारामध्ये त्याची पार्श्वभूमी पाहतो, त्याचं बॅकग्राऊंड पाहतो, त्यावेळेस आपल्याला कळून येतं की नवीन करार तर जुन्या करारामध्ये लपलेला आहे आणि जुना करार नवीन करारामध्ये पूर्ण झालेला आहे. तर हे जे अर्पण आहेत, हे अर्पण कुठं पॉइंट करत आहेत? ख्रिस्ताच्या अर्पणासाठी. तो हातामध्ये भाकर घेतो आणि म्हणतो, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. कापणीचे अर्पण. सर्वांना समजतंय? तर जुन्या करारामध्ये नवीन करार लपलेला आहे. आपण अजून एक पूर्वचित्र पाहत आहोत. त्या पूर्वचित्रामध्ये तुम्हाला दावीद राजा दिसतोय आणि तो एक आभार स्तुतीचं अर्पण देतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, जुन्या करारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण द्यायचे परमेश्वराला. शांतीचं अर्पण, आभाराचं अर्पण, वेगवेगळ्या प्रकारचे होम अर्पण, मग त्याच्यानंतर कापणीचं अर्पण, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण घेऊन जायचे. ज्यावेळेस आपण मिस्साची तयारी करतो त्यावेळेस आपण अर्पणासाठी काय न्यायचं ह्याचं डिस्कशन करतो. ह्याला जुन्या कराराचा आधार आहे. जुन्या करारामध्ये परमेश्वराला अर्पण करावं लागायचं जे सगळ्यात चांगलं आहे. तसंच इथं आपण पाहतोय की आभार स्तुती अर्पण, ज्याला हिब्रू मध्ये तोडा ऑफरिंग म्हणायचे, तोडा
तोडा म्हणजे हिब्रूचा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे की आभार स्तुतीचं अर्पण, आभार स्तुतीचं अर्पण, थँक्स गिव्हिंग ना इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना, थँक्स गिव्हिंग, आभार स्तुती. आता थँक्स गिव्हिंग आणि आभार स्तुतीला एक ग्रीकचा शब्द आहे, त्याला म्हणतात युकरिस्ट. युकरिस्ट, युकरिस्ट हा ग्रीकचा शब्द आहे. बट युकरिस्ट शब्दाचा अर्थ काय? आभार स्तुती, आभार स्तुती, थँक्स गिव्हिंग. युकरिस्टचा अर्थ आहे थँक्स गिव्हिंग. युकरिस्ट हा ग्रीकचा शब्द आहे. आपल्याला ग्रीक भाषा येत नाही म्हणून आपल्याला युकरिस्ट हे या शब्दाचा अर्थ लवकर समजत नाही, परंतु खूप सोपा अर्थ आहे, तो म्हणजे आभाराचे अर्पण, आभार स्तुती. तर ख्रिस्तानी परमेश्वराला आभाराचं अर्पण दिलेलं आहे म्हणून आपण त्याला युकरिस्ट असं म्हणतो. तर जुन्या करारामध्ये लेवी अध्याय 7 वचन 11 ते 15 मध्ये आपण पाहतो की शांतपणाचं यज्ञ म्हणजे पीस ऑफरिंग आणि उपकार स्तुती करावी म्हणून बेखमीर पोळ्या, बेखमीर भाकरीचं अर्पण दिलं जायचं. आणि दावीद राजाचा जर आपण उल्लेख पाहिला, पहिला इतिहास अध्याय 16 वचन 1 ते 36 मध्ये आपण पाहतो की दाविदाने परमेश्वराच्या नावाने लोकांस आशीर्वाद दिला. या चित्रामध्ये जसं आपण पाहतोय, आणि त्यांनी काय दिलं? भाकर, एक मांसाचा तुकडा. तुम्ही पहा, भाकर आणि मांसाचा तुकडा. मांस, कुणाचा मांस? त्या अर्पणामध्ये जो बली दिला जायचा त्याचा मांस. तर हे सगळे कनेक्टेड आहे. कारण आपल्याला जुना करारवर आपण जास्त गंभीरपणे विचार करत नाही. आपल्याला नवीन करारामध्ये काय चाललेलं आहे हे कळत नाही. ख्रिस्ताचे शब्द असे काय आहेत की हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. ही भाकर, आता हे शरीर आहे. हे का असं काय चाललंय? हे नवीन करारामध्ये गोष्टी का घडतायत? ह्याची जी पार्श्वभूमी आहे ते आपण पाहतोय. आणि म्हणून या वचनांमध्ये आपल्याला परत एकदा दिसून येतं की जे यज्ञ केलं जायचं जुन्या करारामध्ये, जे अर्पण दिले जायचे, त्याच्यामध्ये बेखमीर पोळ्या, उपकार स्तुती, मांसाचा तुकडा, भाकर लोकांसाठी दिली जायची जुन्या करारामध्ये. पुढचं पूर्वचित्र आपण पाहूया जुन्या करारामध्ये. आता तुम्हाला इथे काय दिसतंय या चित्रामध्ये? धान्य. हा, धान्यासारखं दिसतंय, बरोबर. तर हे प्रसंग कुठला आहे? हा आहे मन्ना, पांढरा मन्ना. वरून मन्ना पडतो, जसं आपण धान्य गोळा करतो तसं मन्ना आहे. तर देव स्वर्गातून मन्ना पाठवतो. विचार करा, तुम्ही वलांडणाचा सण पाहिला, कळालं तुम्हाला वलांडणाच्या सणामध्ये काय झालं? फारोच्या गुलामगिरीमधून सगळ्या लोकांनी मिसर देश सोडला, बरोबर. मोशेने त्यांना पुढे नेलं आणि त्यांचा प्रवास चालू झाला. परंतु हा प्रवास किती वर्षांचा होता? 40. त्या 40 वर्षांच्या प्रवासामध्ये लोक कुरकुर करायला लागले मोशेला की कुठं आणून टाकलं तू आम्हाला? आमचे लेकरं भुकेलेत, त्यांना अन्न नाही. आमच्या पायावर चापकं होते परंतु आमच्या पोटामध्ये अन्न होतं. आम्ही तिकडेच बरं होतो मिसर देशामध्ये. फारामची गुलामगिरीच आम्हाला परवडली. कशाला आणलं आम्हाला तू बाहेर मोशे? अशी कंप्लेन करू लागले, कुरकुर करू लागले. आणि मग परमेश्वर मोशेशी बोलतो आणि काय पाठवतो? भाकर, स्वर्गीय भाकर पाठवतो, ज्याला म्हटलेलं आहे मन्ना. मन्ना परंतु एक हिब्रू शब्द आहे, मानहू. म्हणजे हे काय आहे? त्या भाकरीचंच नाव आहे हे काय आहे. ज्यावेळेस त्यांनी पांढरी भाकर पाहिली वरून खाली पडताना, त्यांनी एक दुसऱ्याशी काय प्रश्न विचारला? व्हॉट्स दिस? मन्ना. व्हॉट इज दिस? मन्ना, मानहू, मानहू असं बोलायला लागले ते एक दुसऱ्याचे. मानहू, मानहू म्हणजे काय? मन्ना, मन्ना म्हणजे व्हॉट इज दिस? हे काय आहे? तर त्यांनी त्या भाकरीचंच नाव ठेवून टाकलं हे काय आहे. का? कारण हे रहस्यमयी भाकर आहे. हे काय आहे कुणालाच माहित नाहीये. आणि नवीन करारामध्ये हाच प्रश्न परमेश्वर विचारतो, मी कोण आहे?
मी कोण आहे. हु एम आय एम द ब्रेड ऑफ लाईफ. I'm the bread of life. आता ज्या वेळेस मोशे समोर हे लोक कुरकुर करत होते, त्यावेळेस लोक म्हणाले, आमच्या लेकरांच्या पोटात अन्न नाहीये आणि तू आम्हाला इथं अरण्यात आणलंस. आमच्या पाठीवर सापका होते, परंतु आमच्या पोटात काय होती? भाकर होती आणि मांस होतं. आम्हाला मांस भेटायचं, तिकडं मटण भेटायचं, जेवण भेटायचं, मांस भेटायचं. तर परमेश्वर ही त्यांची कुरकुर ऐकतो आणि त्यांना वरून मांस सुद्धा पाठवतो. परमेश्वर मांस देण्यास आश्वासन देतो आणि परमेश्वर ते आश्वासन पूर्ण कसं करतो? लेवी पक्षी पाठवतो. हे पुढचं चित्र पाहताय तुम्ही वरचं, जिथं मोशे बसलाय, वरून लेवी पक्षी येतात. जसं कोंबडी हे पक्षी आपण खातो, ज्याला चिकन म्हणतो आपण, मांस, तसंच जुन्या करारामध्ये लेवी हे पक्षी परमेश्वरांनी पाठवलं, जेणेकरून त्याचं सेवन करून त्यांची जी कुरकुर आहे पोटामधली, ती कुरकुर परमेश्वरांनी बंद केली. बरं आहे आपण कुरकुर करत नाही. आपण करतो का कुरकुर? आपण पण करतो ना. करतो ना. ज्या वेळेस परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो आणि आपली कुरकुर चालू होते, ज्यावेळेस परमेश्वर आपली भूक भागवतो, त्यावेळेस आपण कुरकुर करतो. मला हे नाहीये, मला ते नाहीये, परमेश्वरा दुसऱ्यांना दिलं, मला नाही दिलं, माझ्याकडे नाहीये. म्हणजे जुन्या करारामधले लोकांना दोष देऊन चालणार नाही. आपण सुद्धा कदाचित तसंच वागतो. फारोनी हा जो मोशे बसलाय आणि परमेश्वर आहे, ह्यांनी त्या लोकांना मिसर देशामधून नक्कीच बाहेर काढलं, गुलामगिरीमधून, परंतु त्यांच्यामधून तो गुलामगिरी काढू नाही शकला. त्यांना गुलामगिरीमध्येच राहायचंय, पापामध्येच राहायचंय. तर आपण ह्या प्रसंगाने काय पाहतोय? हा जो स्वर्गीय मन्ना, एक चमत्कारिक भाकर, हे काय आहे? हे गहन, मिस्टेरियस अशी भाकर वरून पडायची, त्याचा उगम स्वर्गातून यायचा आणि हे पक्षी त्यांना मिळायचे. ह्याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं की जुन्या करारामध्ये पवित्र ख्रिस्त शरीराचे हे पूर्वचित्र आहे आणि ख्रिस्त हा नवीन मन्ना आहे, हा नवीन कराराचा मन्ना आहे. कारण ख्रिस्त म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. तुमच्या पूर्वजांनी मन्ना खाल्ला आणि ते मेले, परंतु मी जी भाकर तुम्हाला देईल, जो कोणी ती भाकर खाईल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि ती जी भाकर देईल ते म्हणजे माझं देह, त्याचं शरीर, त्याचं रक्त, बॉडी ऑफ क्राइस्ट, युकरिस्ट, कम्युनियन. सर्वांना समजतंय का? होय. तर जुन्या करारामध्ये नवीन करार कसा लपलेला आहे? हे पूर्वचित्र ख्रिस्त शरीराचं आपल्याला जुन्या करारामध्ये त्याची जी सावली आहे, त्याचा जो भास आपल्याला जाणून येतो, तो इथं दिसतो. आता अजून काही गोष्टी जुन्या करारामध्ये पवित्र ख्रिस्त शरीराचं पूर्वचित्र. आता पुढचा वरचा भाग पहा सगळेजण. वरच्या भागामध्ये तुम्हाला काय दिसतं ते चित्र? वरच्या भागातलं कोश. कोश, कोश. जुन्या कराराचा कोश दिसून येतो ना. हा. Yes. त्या जुन्या कराराच्या कोशाच्या आत पहा सगळेजण जवळून. काय दिसतं तुम्हाला? 3 गोष्टी दिसतील. मोशेची काठी, भाकर, हा, आणि पाट्या. पाट्या. 10 आज्ञांच्या पाट्या, बरोबर? हा. अगदी बरोबर. 3 गोष्टी आपल्याला त्या जुन्या कराराच्या कोशात, कराराचं जे कोश आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. 3 गोष्टी. निर्गम अध्याय 25 वचन 16, कराराचा कोश, त्याच्यामध्ये मोशेला 10 आज्ञा दिलेल्या त्या दगडाच्या पाट्या. 10 आज्ञा म्हणजेच काय? परमेश्वराचा शब्द. Yes. परमेश्वराचा शब्द आहे ना, हो. 10 कमांडमेंट्स. त्या 10 आज्ञा
त्या ज्या दगडाच्या पाट्या आहेत, त्या टॅबलेट्स आहेत, स्टोन टॅबलेट्स, त्याच्यामध्ये परमेश्वराचे जे शब्द लिहिले होते ते कुठं ठेवले होते? त्या कोशामध्ये. कारण ते परमेश्वराचं अस्तित्व, लक्षात द्या मी काय बोलतोय, कारण परमेश्वराचं जे अस्तित्व आहे, त्याचं जे प्रेझेन्स आहे, त्याच्या जवळ, लोकांच्या जवळ आणायचं. 10 आज्ञा म्हणजे परमेश्वराची स्वतःचं प्रेझेन्स, त्याचे शब्द. तर म्हणून त्यांनी सगळ्यात सुरक्षितरित्या, सगळ्यात सुंदररित्या, सगळ्यात पावित्र्यामधून भरलेल्या गोष्टी त्यांनी ह्या कोशामध्ये ठेवल्या, ज्याला आपण जुना कराराचा कोश म्हणतो. दुसरी गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळती स्वर्गीय मन्ना. निर्गम अध्याय 16 वचन 34, कराराचा कोश, त्याच्यामध्ये काय सापडतं आपल्याला? मन्ना. का? कारण फारोच्या गुलामगिरीमधून ज्यावेळेस त्यांना काढलं, त्यावेळेस 40 वर्ष हे लोकांनी प्रवास केला त्या अरण्यामध्ये, त्या डेझर्टमध्ये. आणि डेझर्टमध्ये दुकानं नसतात, राशन नाही भेटत. परमेश्वराने ती स्वर्गातून त्यांना मन्ना दिला, त्यांना जीवन दिलं या भाकरीमधून. म्हणून परमेश्वराचं अस्तित्व हे आहे, म्हणून त्यांनी ते सुद्धा कोशात ठेवलं. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट काय? अहरोनाची काठी. गणना अध्याय 17 वचन 10 मध्ये आपण पाहतो की अहरोनाची काठी म्हणजे पुरोहित, याजक पदाचा जो अधिकार आहे हे दर्शवित. कारण याजक लोकच परमेश्वराच्या समोर येऊन लोकांची मध्यस्थी करायचे. म्हणून ती जी काठी आहे हे परमेश्वराच्या अस्तित्वाचा प्रतीक आहे. कारण त्या काठीच्या द्वारे, ते याजकाच्या द्वारे, आरोनाच्या द्वारेच परमेश्वराचं अस्तित्व प्राप्त होतं आपल्याला. हे सर्वांना समजतं? तर तुम्ही म्हणणार ह्याचा आणि ख्रिस्त शरीराचा काय संबंध आहे? जसं जुन्या करारामध्ये 10 आज्ञा, परमेश्वराचा शब्द, मन्ना आणि काठी आरोनाची, हे परमेश्वराचं अस्तित्व दिसून येते या 3 गोष्टींमधून. तसंच आता जर तुम्ही नवीन करारामध्ये पाहिलं तर तुम्ही आश्चर्यचकित होणार की जुन्या करारामध्ये हा जो कोश होता हा हरून गेलेला आहे, हा आतापर्यंत भेटलेला नाहीये. हा जो कोश आहे, इट इज नॉट टू बी फाउंड. जुन्या करारामध्ये हा कोश हरून गेला, कुणालाच माहित नाहीये की हा कोश कुठं आहे. परंतु योहान याला प्रगटीकरण होतं आणि अध्याय 11 वचन 19 मध्ये योहान जो ख्रिस्ताचा शिष्य होता त्याला प्रगट झालं. ऍक्च्युली प्रगटीकरण अध्याय 19 आहे, नाही बरोबर, अध्याय 11 वचन 19, बरोबर, अध्याय 11 वचन 19 जे आपण मी इथं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रगटीकरणामध्ये हे कोश त्याला दिसून येतं, जे हरवलेलं कोश आहे त्याला दिसून येतं. कुणाला? योहानाला. कुठं दिसतं त्याला? स्वर्गामध्ये. तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले, दार उघडले, व त्याच्या दारामध्ये, त्या भवनामध्ये, त्या स्वर्गामध्ये त्याच्या कराराचा कोश दिसला. आणि विजेंचा लखलखाट झाला, गर्जना झाली, गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले, वचन सांगतं. म्हणजे हा जो कोश आहे ह्याच्यामध्ये ह्या ज्या 3 गोष्टी होत्या ह्या हरवलेल्या आहेत. परंतु नवीन करारामध्ये परमेश्वर प्रगट करतोय कुणाला? योहानाला, की हे जे कोश कुठं आहे? आता स्वर्गामध्ये आहे. आणि ज्यावेळेस हे कोश दिसतं त्याला, त्यावेळेस त्याला काय दिसतं? कोशच्या आत काय आहे? आता तो पाहतो हे जे कोश आहे ते म्हणजे काय आहे. आणि प्रगटीकरण अध्याय 12 वचन पहिलं, आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले, सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता
आणि तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती स्त्री गरोदर होती. हे कुठल्या स्त्रीचं वर्णन होतंय? Mother Mary. मरिया. मरिया, Maria. आई मरिया, मरिया माता. तर वर पण कोश आहे आणि नवीन कराराचं कोश खाली दिसते तुम्हाला, म्हणजे मरिया. Maria. मरिया हे नवीन कराराचं कोश आहे. आता थोडं समजा, तुम्हाला समजायला वेळ लागेल. हे शब्द मी तुम्हाला जे सांगितले ना, हे समजण्यासाठी वेळ लागेल तुम्हाला. मरिया ख्रिस्ताची आई ही नवीन कराराचा कोश आहे. हे सर्वांना समजते का मी काय बोललो इतक्यात? तिच्या उदरी जन्म झाला. जसं जुन्या कराराच्या कोशामध्ये परमेश्वराचा शब्द होता, तसंच मरियाच्या गर्भात आणि पोटात परमेश्वराचा शब्द म्हणजे येशू ख्रिस्त होता. येस. जसं जुन्या करारामध्ये मन्ना ठेवला गेला होता, तसंच नवीन कराराचा जो कोश आहे, ज्याला आपण मरिया म्हणतो, तिच्या पोटामध्ये हा स्वर्गीय खरा मन्ना आहे, म्हणजे येशू ख्रिस्त. जसा जुन्या करारामध्ये आरोनची काठी ठेवली होती, जे याजक पद दर्शवित, तसंच जो नवीन कोश आहे म्हणजे मरिया, तिच्या पोटामध्ये ख्रिस्त जो याजकांचा याजक आहे, त्यांनी जन्म घेतला. तुम्हाला ही समानता दिसतीये का? येस. जुन्या करारातला कोश आणि मरियेचा योग्य जी तुलना केलेली आहे, हे मी नाही करत आहे. माझ्या अभ्यासामधून मला आढळून आलं की संत अम्ब्रोस 340 इ.स. ज्याचा जन्म होता, आणि संत अगस्टिन 345-54, हे मोठे वडील, ख्रिस्ती समाजाचे जुने वडील, ह्यांनी ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस त्यांनी ही समानता दिसून आली की जुन्या करारातला जो कोश होता त्याला कोण शिवू शकत नव्हतं. कुणी शिवलं तर त्याचं काय व्हायचं? नाश, नाश. मरण पावायचे. लोक टच करू नव्हते शकत कोशला. तसंच मरियाला पापानी शिवलं नाही, ती निष्कलंक होती. जसं जुन्या कराराला कुणी हात लावू शकत नाही वाईट गोष्ट, तसंच नवीन करारातला जो कोश आहे मरिया, तिला आपण पाप करू शकत नाही, तिला पाप शिवू शकत नाही, म्हणून तिला निष्कलंक मरिया म्हटलंय. तर ख्रिस्त शरीर, जो मन्ना, परमेश्वराचा जो शब्द आहे, त्याचा जो पुरोहितपणा आहे, तो लपलेला आहे या कोशात, आणि तोच पूर्ण झालेला आहे मरियाच्या उदरात. तर सर्वांना समजता येतं की हो. ख्रिस्त शरीर कसा लपलेला होता जुन्या करारात. मरियाचं सुद्धा पूर्वचित्र होतं जुन्या करारात. आता पुढचं, हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे, हे कदाचित काही जणांसाठी नवीन असेल. अजून एक जुन्या करारामध्ये पूर्वचित्र. तुम्हाला इथं काय दिसतंय ह्या चित्रामध्ये? Pancakes. पॅनकेक्स. ओके. Yeah, Pancakes. it looks like I pancake. can it like a pancake. एक याजक आहे, त्याच्या समोर ट्रे मध्ये भाकर आहे आणि बहुतेक वाईन तो ओतत आहे ग्लास What मध्ये. is that thing doing? बरोबर. निर्गम अध्याय 25-30 ह्याला म्हणतात उपस्थितीची भाकर, द ब्रेड ऑफ द प्रेझेन्स. येस. Okay. उपस्थितीची भाकर. विचार करा, हा शब्द कुठं ऐकलाय का तुम्ही? उपस्थिती, प्रेझेन्स, हा शब्द ऐकलाय का कुठं? नाही. द रिअल प्रेझेन्स. बरोबर. ख्रिस्ताची खरी उपस्थिती आपण म्हणतो ना, ती कशी लपली आहे बघा जुन्या करारामध्ये. उपस्थितीची भाकर, निर्गम अध्याय 25-30 मध्ये, हे ख्रिस्त शरीराचे वास्तविक जी उपस्थिती आहे, खरी उपस्थिती आहे ख्रिस्ताची, त्याची अपेक्षा करते. हे त्याचं पूर्वचित्र आहे. दिस इज द शॅडो ऑफ द युकरिस्ट, द रिअल प्रेझेन्स ऑफ क्राइस्ट. द रिअल प्रेझेन्स, उपस्थिती, प्रेझेन्स ही लपलेली आहे जुन्या करारामध्ये. उच्च याजक 12 भाकरी बनवायचा
12 का? 12 हा कसला आकडा आहे? 12 म्हणजे किती? शिष्य. इस्रायलचे याजकाचे वंश 12 वंश 12 वंश. इस्रायलचे 12 वंश 12 वंश म्हणून 12 भाकरी. आणि नवीन करारामध्ये किती शिष्य? 12 पहा नवीन करार जुन्या करारामध्ये कसा लपलेला आहे. म्हणून ख्रिस्त 12 हा आकडाच का निवडतो? भाकरच का निवडतो? तरी दुसरं अन्न निवडलं का नाही? हे दिसून येते, कळते तुम्हाला, कारण हे लपलेल्या गोष्टी आहेत. जुन्या करार पूर्ण केलाय ख्रिस्तानी. जर आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहित नाही नवीन कराराची, तर आपल्याला कळणारच नाही. म्हणून आपण इतका वेळ जुन्या करारामध्ये घालवला. आपण वचन मीच वाचले. तर ही जी भाकर होती, ही फक्त उच्च याजक दर रविवारी, नॉट रविवारी, साबत दिनी म्हणजे सॅटर्डेला त्याचं सेवन केलं जायचं. आणि हे सेवन फक्त कोण करायचे? जे याजक होते, फक्त त्यांनाच अधिकार होता हे खायचा, ही भाकर खायचा. तुम्हाला आठवतंय ना, दावीद राजा आणि त्याची मंडळी ज्यावेळेस भुकेली होती त्यावेळेस त्यांनी काय खाल्लं? युक्रेस हा, भाकरी भाकरी युक्रेस खाल्ल्या ना. तुम्हाला माहितीये ना वचन काय सांगतंय? की ज्यावेळेस दावीद राजे आणि त्याचं सैन्य लढून आले होते, त्यांना भुका लागल्या होत्या, त्यांना काय सापडलं? ह्या भाकरी सापडल्या उपस्थितीच्या. आणि परमेश्वर ख्रिस्त काय म्हणतो? दावीद राजापेक्षा मोठा इथं कोणतरी उभा आहे. आणि हे कधी होतं? हा प्रसंग घडतो ज्यावेळेस लोक त्याला, शिष्यांना म्हणतात ख्रिस्ताचे, अरे आज तर शबात दिन आहे, तुझे शिष्य भाकर का खातायत, दाणे का तोडतायत? बरोबर ना? असं हा, ही गोष्ट, हे गहन गोष्टी, ही उपस्थिती परमेश्वराची त्या भाकरीमध्ये होती. जुन्या करारापासून होत आलंय. ख्रिस्त काहीतरी नवीन इन्व्हेन्शन करत नाहीये की चला किती छान होईल आपण भाकर देऊ लोकांना खायला. असला प्रकार नाहीये. जोपर्यंत आपल्याला जुना करार कळणार नाही तोपर्यंत ख्रिस्ताचा खरा अर्थ आपल्याला समजणार नाही. जसं संत अँब्रोस म्हणतो, इग्नोरन्स ऑफ स्क्रिप्चर इज इग्नोरन्स ऑफ क्राइस्ट. इग्नोरन्स ऑफ स्क्रिप्चर इज इग्नोरन्स ऑफ क्राइस्ट. ज्या वेळेस आपण जुना करार आणि बायबलकडे लक्ष देत नाही त्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे लक्ष देत नाही. सर्वांना समजतंय? अजून एक गोष्ट, जुन्या करारामध्ये तुम्हाला इथं काय दिसतंय या चित्रामध्ये? अलीशा आणि येशू, बहुगुणित भाकरी. हा प्रसंग आठवतोय सर्वांना? ख्रिस्तानी भाकरी बहुगुणित केले होते ना, 5 भाकर आणि 2 मासे. मल्टिप्लिकेशन ऑफ द लोव्स. मल्टिप्लिकेशन ऑफ लोव्स जुन्या करारामध्ये सुद्धा अलीशानी केलं होतं. अलीशा हा जो संदेष्टा होता त्यांनी 20 भाकरीचं बहुगुणित केलं. तसंच नवीन अलीशा आलेला आहे ज्याला आपण ख्रिस्त म्हणतो. याचा उल्लेख केलेला आहे 2 राजे अध्याय 4 वचन 42 ते 45. भाकरीचा गुणाकार किंवा बहुगुणित करणे. पुन्हा एकदा हे काय दर्शवितं? जुन्या करारामध्ये भाकरी वाढत चालल्यात. जसं आपण मिस्सामध्ये एकच भाकर, परंतु त्या एका भाकरीच्या बहुगुणित भाकरी, ख्रिस्ताचं जे अस्तित्व आहे त्या प्रत्येक भाकरीमध्ये आहे, तो पूर्ण ख्रिस्त आहे. हे कसं शक्य आहे की ख्रिस्त प्रत्येक भाकरीत आहे? ही भाकर नाही परंतु हे त्याचं शरीर, त्याचं देह, त्याचं रक्त, त्याचं आत्मा, त्याचं दैवत्व आहे. हे कसं शक्य आहे? जसं जुन्या करारामध्ये परमेश्वराने त्याची कृपा दाखवली आणि चमत्कार दाखवला, तोच कृपा आणि तीच चमत्कार आपल्याला मिस्सामध्ये मिळती ज्यावेळेस ती भाकर प्रत्येकाला दिली जाते. हे माझं शरीर आहे, ख्रिस्ताचं शरीर. आणि आपलं उत्तर असतं आमेन आमेन. असंच होईल. Yes. असंच हो. आमेनचा अर्थ आहे असंच हो. असं ज्याला आपण मराठी बोलकी भाषेत म्हणू शकतो तथास्तु, होय, असंच असं. हो. होय, येस, असंच. लेट इट बी, सो बी इट. आता खूपशे अजून वचन आहेत, वेळ नाहीये. खूपशे वचन आहेत. मलाकी आहे, निर्मया आहे, नीतीसूत्रामध्ये आहे. मलाकीमध्ये भविष्यवाणी केली होती की सदोन सद जगभरात शुद्ध यज्ञ केलं जाईल.
सर्व जगामध्ये एक शुद्ध यज्ञ केलं जाईल. ते यज्ञ म्हणजे कुठलं? मिस्सा. त्या मिस्साबद्दल मालाकीने अध्याय 1:11 मध्ये भविष्यवाणी केली होती. ती पूर्ण होते. यिर्मयामध्ये अध्याय 31:31 मध्ये नवीन कराराबद्दल सांगितलं गेलेलं आहे. आणि तोच नवीन करार ख्रिस्त पूर्ण करतो आणि तो म्हणतो, हे नवीन कराराचं रक्त आहे. हे यिर्मया अध्याय 31:31 पूर्ण करतं. पुन्हा एकदा जुन्या करारामध्ये नवीन करार कसा लपलेला आहे आणि ख्रिस्त शरीराचं पूर्वचित्र आपल्याला तिथं दिसून येतं. सर्वांना समजलं? हो. आता आपण थोडा वेळ मनचिंतन करूया. योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 6 मध्ये नवीन करारामध्ये ख्रिस्त शरीर कुठं आहे? आता आपण जुन्या करार पाहिला, आता थोडक्यात आपण प्रयत्न करू की नवीन करारामध्ये कुठं आहे. आतापर्यंत कुणाला काही प्रश्न आहेत का? जुन्या करारामधलं सर्वांना कळालंय का? हो. एनी क्वेश्चन्स? टीम मध्ये, टीमच्या सगळ्या लोकांना कळतंय का आपली टीम? यस अंकल. एव्हरीबडी अंडरस्टँड जुन्या करारामध्ये कुठं कुठं आहे? हो 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 अंकल. ओके. आता त्याची पार्श्वभूमी पाहिली आपण, आता त्याचं बॅकग्राऊंड झालं पाहून. आता नवीन करारामध्ये शुभ वर्तमानामध्ये ख्रिस्त शरीर कुठं कुठं आहे, तर आपण प्रत्येक वचन घेऊ शकणार नाही, परंतु मी सांगू इच्छितो की नवीन करारामध्ये कुठं कुठं आपल्याला पाहायला मिळेल ह्याच्यावर तुम्ही नंतर मननचिंतन करायचंय. ठीक आहे. मत्तई लिखित शुभवर्तमान अध्याय 26 आहे, जिथं ख्रिस्त शरीराची व याजक पदाची स्थापना केलेली आहे. तसंच मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 14 वचन 22 ते 26 मध्ये ख्रिस्त शरीराची स्थापना व याजक पदाची स्थापना केलेली आहे. तसंच लूक लिखित शुभवर्तमान अध्याय 22 वचन 14 ते 20 मध्ये ख्रिस्त शरीर व याजक पदाची स्थापना केलेली आहे. योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 6 वचन 22 ते 51 जीवनाची भाकर ह्याची शिकवण दिलेली आहे. आणि लूक लिखित शुभवर्तमान अध्याय 24 वचन 13 ते 35 मध्ये अमावस्या वाटेवर परमेश्वराची उपस्थिती त्या भाकरी मोडण्यामध्ये दिसून येते याचा उल्लेख केलेला आहे. सर्वांना आता आठवलं? थोडासा सराव झालाय आपला, प्रॅक्टिस झालेली आहे ना? आठवलं सर्वांना आता? आठवलं. तर ह्या ज्या गोष्टी, हे जे मिस्सा, आपण मिस्सा बलिदानामध्ये भाग घेतो, बलिदान, ख्रिस्ताचं बलिदान. जुन्या करारामध्ये वेगवेगळे बलिदान, भाकरीचा उल्लेख. ख्रिस्त भाकरच का निवडतो? कारण जुन्या करारामध्ये परमेश्वराने भाकरचं अर्पण स्वीकारलं. द्राक्षरसच का परमेश्वर निवडतो? दुसरं का नाही घेत? कारण द्राक्षरस जुन्या करारामध्ये परमेश्वराला अर्पण केलं जायचं. मेल्कीजदेक, भाकर व द्राक्षरस. समजतंय सर्वांना? आता तसंच प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो की पूर्वीचे जे ख्रिस्ती लोक होते, शिष्य, त्यांनी काय केलं ज्यावेळेस येशू ख्रिस्त वर गेला? प्रेषितांच्या कृत्यामध्ये अध्याय 2 वचन 46 मध्ये हे लोक रोज भाकरी मोडत असे. ज्याला आपण काय म्हणतो, भाकर मोडणे म्हणजेच काय? कुठला साक्रमेंट? युकरिस्ट, ख्रिस्त शरीर. युकरिस्ट, ख्रिस्त शरीर म्हणजेच मिस्सा. हे कळते का सर्वांना? तसंच प्रेषितांची कृत्ये अध्याय 20 वचन 7, अध्याय 20 वचन 11 सुद्धा भाकर मोडणे. रविवारची, प्रभूच्या दिवशी ते भाकर मोडायचे. विचार करा मी काय बोलतोय तुम्हाला. प्रभूच्या दिवशी ते भाकर मोडायचे. संडे मास, संडेला मिस्सा असायचा आणि मिस्सा दररोज पण असायचा. प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 वचन 46 रोजची भाकर मोडायचे ते. आणि तेच आज आपण करतो. दररोजचा मिस्सा असतो चर्चमध्ये आणि रविवारचा मिस्सा सुद्धा असतो. हे कळते का सर्वांना? होय. की बायबलमध्ये ह्या गोष्टी आहेत, हे पवित्र वचनामध्ये आहे.
की आपल्याला आवडतं, चला संडे चांगला दिवस आहे सुट्टीचा म्हणून चर्चला जाऊ, असं नाहीये. प्रेषितांचे कृत्य अध्याय 27 वचन 35 मध्ये सुद्धा आपण पाहतो ह्या गोष्टींचा उल्लेख. आणि मग संत पौलाचे पत्रांमध्ये पहिल्या करंथीकरास अध्याय 10 वचन 16 मध्ये भाकरी तोडणे स्पष्ट केलेलं आहे की त्याचा अर्थ काय. मग वचन 11 अध्याय 11 वचन 27 मध्ये पण युकरिस्ट मध्ये अयोग्य प्रकारे सहभाग जर आपण घेतला तर काय होतं ह्याच्याबद्दल चेतावणी दिलेली आहे. अयोग्य प्रकारे घेतलं तर तुम्हाला काय येणार? शाप. हा, जणू काही शाप मिळेल तुम्हाला. तुम्ही अपराध ओढून घेताय स्वतःवर. यू आर कॉझिंग अ कर्स ऑन युअर सेल्फ. येस. अयोग्य प्रकारे घेऊ नये म्हणून कॅथलिक चर्च मध्ये अयोग्य प्रकारे ही भाकर देऊ शकत नाही. म्हणून कॅथलिक लोकांशिवाय कॅथलिक लोकांना अयोग्य प्रकारे ही भाकर देऊ शकत नाही. त्याचा आधार बायबलमध्ये आहे. तर जरी नॉन कॅथलिक लोकांना वाईट वाटते की आम्हाला भाकर का नाही देते, आम्हाला युकरिस्ट का नाही देते, त्याचा आधार आहे करंथीकरास पहिलं पत्र अध्याय 11 वचन 27. आणि अगदी जुन्या करारापासून ते आतापर्यंत आपण कॅथलिक लोकांना ही भाकर देऊ शकत नाही. कारण जे कॅथलिक नसतात त्यांना माहित नसतं की हे खरोखर येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. ज्यावेळेस ते घेतात ते अयोग्य प्रकारे ते घेऊ शकतात आणि म्हणून शाप ओढल्यासारखं आहे. तर कॅथलिक चर्चची इच्छा आहे की हा शाप आम्ही कुणालाच देऊ नये. कारण जर तुम्ही अयोग्य प्रकारे ही घेतली तर खूप मोठ्या पापात तुम्ही पडणार. आणि आमची इच्छा आहे की तुम्ही त्या पापात पडू नये. त्याचं कॅटेकिझम घ्यावं, ते समजून घ्यावं, कॅथलिक चर्चचा भाग व्हावं आणि मग ती भाकर म्हणजेच ख्रिस्त शरीर तुम्हाला देण्यात येईल. याचा अर्थ कळतो का आपण? तर ह्या नवीन करारामध्ये खूपशा ठिकाणी ख्रिस्त शरीराची जी शिकवण आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. आता आपण शेवटचे जे 10 ते 15 मिनिटं आहेत ते योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 6 मध्ये आपण मनन चिंतन करणार आहोत. आपण आता मम्मी आपल्यासाठी वाचणार आहे. तर प्रत्येकाने बायबल जर असेल तर बायबल उघडायचं आहे. योहान लिखित शुभवर्तमान किती 22 ते 59 आणि आपण एक एक वचन वाचूया. मम्मी एक एक वचन वाचूया आणि त्याच्यावर आपण थोडा विचार करूया. कारण खूप मोठं वचन आहे. एक एक वचन वाचूया हळूहळू. योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 6 काढूया. वचन 22 पासून सुरू करूया. आणि ज्यावेळेस मी तुला म्हणाल थांब त्यावेळेस तू थांब. वचन 22 पासून आपण सुरू करूया ते 59 पर्यंत. हा, वाचूया. दुसऱ्या दिवशी जो लोक समुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता. आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिरियाहून दुसरे लहान मचवे आले होते. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले. तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहुमास आले. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, येथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला आहात म्हणून माझा शोध करीता. इथं थांबूया. तुम्ही चिन्हे पाहिले म्हणून माझा शोध करत नाही, परंतु तुम्हाला भाकरी मिळाल्या म्हणून माझा शोध करताय. ख्रिस्ताच्या मागे लोक का जायचे? त्यांची अपेक्षा काय होती की हा चमत्कार करतो है ना, हा भाकर देतो आपल्याला, हा चमत्कारी माणूस आहे, किती छान बसल्या बसल्या भाकर मिळतीये. विचार करा, त्यांचा उद्देश काय होता की चिन्ह केले म्हणून नाही.
आणि ज्यावेळेस योहान लिखित शुभवर्तमानमध्ये चिन्ह हा शब्दाचा वापर केला जातो, तो खूप गहन अर्थ आहे त्या शब्दाचा. चिन्ह, साइन. इट इज नॉट सिम्पली अ ट्रिक, सम काइंड ऑफ अ सिंपल मिरॅकल. साइन, असा चमत्कार ज्याचं उत्तर अपेक्षित आहे, ते उत्तर लोक देत नाहीयेत. लोक का त्याच्या मागे लागलेत? कारण तो भाकर देतो. पण कुठली भाकर? पोट भरणारी भाकर का आध्यात्मिक भाकर? आध्यात्मिक. आध्यात्मिक भाकर. ह्याची ओळखच नाही त्या लोकांना, आणि म्हणून परमेश्वर त्यांना टॉन्ट मारतोय आणि सांगतोय. आता आपण पुढचं वचन घेऊया, वाचूया पुढे. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. खूप छान. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, परंतु पिता परमेश्वर ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे, आणि कुणावर शिक्का मारलेला आहे त्यांनी? ख्रिस्तावर. त्या अन्नासाठी श्रम करा. आपण करतो का त्या अन्नासाठी श्रम? आपण कुठल्या अन्नासाठी श्रम करतो? राशन, ब्रेड, चपाती, भाकर. चुकीचं नाहीये, परंतु ते नाशवंत अन्न आहे. आपलं खरं श्रम त्या शब्दासाठी, त्या बायबलसाठी, परमेश्वराच्या वचनासाठी पाहिजे. ते श्रम पाहिजे. आपल्या फॅमिलीला जवळ कसं करता येईल आपल्याला, त्याच्यावर जास्त श्रम घेतले पाहिजे. आपली फॅमिली तुटत चाललीये, आपल्या फॅमिलीमध्ये संकट येत आहेत, त्या फॅमिलीला एकत्र या शब्दामध्ये, ख्रिस्तामध्ये कसं ठेवता येईल ह्याच्यावर श्रम घेतले पाहिजे. वी शुड वर्क हार्ड अकॉर्डिंग टू जीसस. पुढे वाचूया. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. आता सगळे लोक परमेश्वराला म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, आम्ही श्रम करू, आम्ही श्रम करू. काय केलं पाहिजे? कुठलं काम केलं पाहिजे? जॉबला लागलं पाहिजे का कुठं? नाही. मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त जो बोलेल त्याच्यावर तुम्ही काय ठेवला पाहिजे? विश्वास. आणि नक्की जॉन 6 मध्ये लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला समजून घ्या आता पुढे काय होणार आहे. लोक त्याला सोडून जाणार आहे, त्याचे स्वतःचे शिष्य त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणून हे जे वचन आहे ना, हे लाईटली घेऊ नका. अरे हा, ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे, ह्याचा तो अर्थ नाहीये. ख्रिस्त जाणून बुजून त्यांना गहन गोष्टी सांगतो की जर मी जे सांगतो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार नाही. पुढे वाचूया. यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखविता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करिता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला, असे लिहिले आहे की त्याने त्यास स्वर्गातून भाकर खावायला दिली. एक मिनिट. इथं काय चाललंय माहितीये ना? आता लोक येशू ख्रिस्ताला चॅलेंज करतायत. ओके ठीक आहे, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू काय करणार आहेस म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवा. साइन, शो अस अ मिरॅकल, कम ऑन, एक मिरॅकल दाखव. येशू ख्रिस्ताला ते म्हणतायत, तुम्हाला माहितीये ना आमचे जे पूर्वज लोक होते, म्हणजे आता गर्विष्ठपणा त्यांच्याबद्दल सांगणार, आमचे जे पूर्वज लोक होते त्यांना स्वर्गीय मन्ना दिला गेला आमच्या लोकांना. तुला माहिती का ख्रिस्ता? तू काय करणार आहेस? तू कुठली भाकर देणार? तू काय चमत्कार करणार? आता पहा ख्रिस्ताचं उत्तर पहा. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. खूप छान. मोशेनी थोडी ती भाकर दिली होती त्यांना. मोशेनी दिली होती का? नाही, पिता परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिली होती. आणि तेच ख्रिस्त सांगतोय की त्या भाकरीची खरी ओळख म्हणजे स्वर्गातून आलेली भाकर आहे. आणि आता पुढे पहा ख्रिस्त काय बोलेल. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभुजी, ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच
जीवनाची भाकर आहे. खूप छान, खूप छान. आम्हाला ही भाकर नित्य द्या. आम्हाला कधीच भूक लागली नाही पाहिजे अशी भाकर द्या. आणि ख्रिस्त काय म्हणतो? ती जीवनाची भाकर कोण आहे? मीच. मीच आहे. तुम्ही कधी असा विचार केला का की एक मनुष्य स्वतःला भाकरीच्या स्वरूपात कसं सांगू शकतो कुणाला? मी स्वतः भाकर आहे असं कोण कधी म्हणायला होतं का? आणि ते सुद्धा स्वर्गातून उतरलेली पित्याची भाकर मी आहे. म्हणजे खरी भाकर मी आहे. पुढे पाहूया. वचन सांगतं, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवीत नाही, असे मी तुम्हाला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. खूप छान. पुढे वाचूया. आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे, म्हणून यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. खूप छान. इथं लक्ष द्या. परमेश्वराने मला जे सोपवलेलं आहे मी काहीही हरवू नये. आपल्याला परमेश्वराकडे सोपवलंय ना, प्रत्येकाला, आपल्या फॅमिली मेंबर्सला. ख्रिस्ताची इच्छा आहे की आपल्या कुठला पण फॅमिली मेंबर हरवू नये. किती सुंदर गोष्ट आहे. परंतु त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपण त्या आध्यात्मिक भाकरीसाठी श्रम केले पाहिजे. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, ख्रिस्तावर. पुढे वाचूया. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला मीच शेवटच्या दिवशी उठवीन. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, असे तो म्हणाला. म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. इथं थांबा. इथं पॉज घ्या. कुरकुर हा शब्द तुम्ही कधी ऐकला होता का? मोशेच्या वेळेस. करेक्ट. व्हेरी गुड. मोशेच्या वेळेस कुरकुर चालू होती ना, की आम्हाला भाकरी नव्हत्या, मटण नाहीये, आमच्या भूक लागली होती. तशीच कुरकुर इथं करतायत. आता काय नवीन मोशेच्या समोर कुरकुर चालली आहे. पहिले जुन्या मोशेच्या समोर केली, आता नवीन मोशेच्या समोर कुरकुर चालू झाली. आता बघा हा नवीन मोशे उत्तर काय देतो. ते म्हणाले, ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग मी स्वर्गातून उतरलो आहे असे आता तो कसे म्हणतो? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. खूप छान. पित्याने आकारल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. म्हणून हे गोष्ट समजून घ्यायची आहे. तुमचे स्वतःचे श्रम किती जरी केले, तुम्ही किती बायबल स्टडी केला, तुम्ही किती PhD मिळवल्या, त्यांनी स्वर्गराज्य प्राप्त होत नाही. पित्याने निवडलेलं आहे तुम्हाला. आज पित्याने आपल्याला निवडलं ह्या बायबल स्टडीमध्ये यायला. पिता आकर्षिल्या तुम्ही माझ्या जवळ येऊ शकत नाही. जे आकर्षण देतो तो पिता देतो. तर म्हणून आपल्याला परमेश्वराचे धन्यवाद मानायचे. म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये आपण धन्यवाद धन्यवाद म्हणतो परमेश्वराला. कारण त्याच्याशिवाय आपण नाही. असं नाहीये की अरे खूप बायबल स्टडी केलेला आहे हा स्वर्गात जाणार आहे. अरे ह्याला वचनं खूप येतात हा स्वर्गात जाणार आहे. वचनं सैतानाला पण येतात. त्याचा पण बायबल स्टडी झालेला आहे. परंतु तू घाबरतो, तो खोटं बोलतो, तो उभा राहू शकत नाही. जुन्या कराराचं वचन त्याला पण माहिती आहेत. तर फक्त आपल्याला वचनं माहिती आहेत आणि आपल्याला बायबल माहिती आहे म्हणून आपण स्वर्गात जाणार आणि आपण हुशार झालो असं नाहीये. जो स्वर्गीय पिता आहे त्यांनी आकारल्याशिवाय आपण परमेश्वरा ख्रिस्ताच्या जवळ जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला परमेश्वर पित्याचे धन्यवाद मानायचे. आणि म्हणून धन्यवादाची जे आभार आहे, आभार स्तुती, त्याला आपण म्हणतो ग्रीकमध्ये युकरिस्ट. आभार, युकरिस्ट, थँक्स गिव्हिंग. समजतं काय सर्वांना? पुढचं वचन वाचूया. त्याला शेवटच्या दिवशी मी उठवीन.
संदेश त्यांच्या ग्रंथात असे लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. व्हेरी गुड. जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. झाले आहे. भूतकाळ झाले आहे. इट इज डिक्लेअर्ड बाय जीसस हिमसेल्फ दॅट यू हॅव बीन सेव्ड. कारण ख्रिस्त शरीर आणि ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये आपला विश्वास आहे. पुढे वाचूया. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. मीच आहे. या इथं भाकरीतून जो थोडं कोणी पॉज घेऊ. खाईल. थोडा पॉज घ्या की जी मन्ना होती आणि जे नवीन करारातली जे येशू ख्रिस्ताचं ख्रिस्त शरीर याच्यामध्ये अंतर काय? मन्नामध्ये आणि ख्रिस्त शरीरामध्ये काय अंतर आहे? मन्ना खाल्ला तरी लोक मेले, करेक्ट. परंतु But- ख्रिस्त शरीर जो स्वर्गातून येईल उतरणारी. तो चिरकाल आध्यात्मिकरित्या जिवंत राहणार. करेक्ट. बट इथं कुठलं मरण चाललंय? आध्यात्मिक मरण का शारीरिक मरणाबद्दल? आध्यात्मिक आध्यात्मिक मरण. कारण जुन्या करारामध्ये जरी लोकांनी मन्ना खाल्ला ते मेले. कुठलं मरण चाललंय? आध्यात्मिक मरण. आध्यात्मिक. म्हणजे मन्ना खाऊन सुद्धा ते स्वर्ग राज्य त्यांना प्राप्त झालं नाही. परंतु येशू ख्रिस्ताचं जे ख्रिस्त शरीर आहे त्याची जी भाकर आहे ते खाऊन आध्यात्मिक चिरकाळ इटर्नल लाईफ प्राप्त होती आपल्याला. म्हणून जीसस क्राइस्टचं जी भाकर आहे, जे युकरिस्ट आहे ते आपल्याला हवंय. का? कारण ख्रिस्ताचे शब्द आहेत की त्यांनी आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. म्हणून हा जो नवीन करारातला मन्ना आहे म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त हा म्हणतो की स्वर्गातून उतरलेली भाकर मी आहे. कारण जी भाकर तुम्हाला माहितीये ती जुन्या करारातली भाकर ज्याला मन्ना म्हणतात. ती जी भाकर आहे ना ती खाल्ल्याहून पण लोक मेले. परंतु ही जी भाकर खाणार ती भाकर खाऊन तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. करेक्ट. पुढे वाचूया. वचन सांगतं, या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. इथं थांबा 2 मिनिटं. ही भाकर कुठली आहे? त्या त्याचा भाकरीचं देह. स्वरूप काय? त्याचा देह. त्याचा देह. आता थोडं शिफ्ट होत आहे. लक्ष द्या. आता त्याची जी शिकवण आहे ती आता लोक विश्वास ठेवणार नाही. आतापर्यंत लोक म्हणत होते ठीक आहे. आता हळूहळू लोक काय म्हणतील? नाही, मला विश्वास नाहीये ख्रिस्तावर. कारण ख्रिस्त काय म्हणतो? ती जी भाकर आहे ते काय आहे? त्याचं देह, माझं शरीर. आता पुढे वाचूया. तेव्हा यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले व म्हणाले, हा आपला देह आम्हाला खावायला कसा देऊ शकतो? यावरून येशू त्यांना म्हणाला. 1 मिनिट. वितंडवाद म्हणजे भांडणं करू लागले, गोंधळात पडले की हा व्यक्ती ह्याचं देह खायला सांगतो आपल्याला. इज इट पॉसिबल की एक माणूस म्हणतो की माझं देह खा, तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल? अरे, हाऊ इज इट पॉसिबल? असं कसं तू सांगतो? आम्ही नरभक्षक आहोत का? आर वी कॅनेबलिस्ट? वी आर नॉट कॅनेबलिस्ट पीपल. वी डोंट ईट अदर ह्युमन बीइंग्स. नो, यू आर रॉंग. काही नको शिकू. वेड लागले की काय तुला? असं त्यांच्या डोक्यात चाललेलं आहे. आता पुढे पहा काय होतं. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन.
कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. असे जसे जीवन पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. आता तुम्ही लक्ष देऊन पहा की जे यहुदी लोक आहेत, ज्यांना येशू ख्रिस्तावर अगोदरच खूप चीड आहे, त्यांच्याबरोबर येशू ख्रिस्त त्यांना काय शिकवण देतोय की माझे शब्दांवर विश्वास ठेवा. आणि त्याचे शब्द काय सांगतात की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे आणि ही जी भाकर आहे ते म्हणजे माझा देह. कनेक्शन पहा आता, भाकर आणि देह. आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, जो ही भाकर खाईल, जो माझा देह खाईल व माझे रक्त पिईल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आता कुठल्या माणसाचं कोणी देह खाऊन आणि रक्त खाऊन कोणाला सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकतं का? नाही. म्हणून यहुदी लोकांनी ते रिॲक्शन दिलं. तरी येशू ख्रिस्त असं म्हणत नाही त्यांना की अरे रे नाही, तुम्ही चुकीचं समजलं, माझं तो म्हणण्याचा अर्थ नाही, असं येशू ख्रिस्त म्हणतो का? नाही. येशू ख्रिस्त तो जो पॉइंट आहे तो अजून दाबतो, अजून दाबून तो पॉइंट सांगतो की अनलेस यू ईट द फ्लेश ऑफ द सन ऑफ मॅन अँड ड्रिंक हिज ब्लड, यू हॅव नो लाईफ इन यू. द वन हू ईट्स माय फ्लेश अँड ड्रिंक्स माय ब्लड हॅज इटर्नल लाईफ अँड आय विल रेज हिम अप ऑन द लास्ट डे. मी त्याला शेवटच्या दिवशी उठवील. पुढे वाचूया. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले, हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. कफरनहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात या गोष्टी सांगितल्या. 59 पर्यंत ना? हो, पुढे वाचूया. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल, तर आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. तरी विश्वास ठेवीत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक जण आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, ह्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्या वाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले. 66 चालले. 59 झाले गौरव. हा, पुढे वाचा. आणि यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत. इथेच थांबा. हे वचन परत एकदा ऐका, आत्ता जे मम्मीने वाचलं शेवटचं. यानंतर पुष्कळचे शिष्य परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत. याचा अर्थ समजतो काय झालं? त्यांच्यामध्ये वाटणी झाली, डिव्हिजन झालं, सेपरेशन झालं. ख्रिस्ताचे स्वतःचे शिष्य त्याला सोडून गेले. बायबलमध्ये एकच अशी शिकवण आहे ज्याच्यामुळे ख्रिस्ताला सोडण्यात आलं, ती म्हणजे योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 6, ज्याच्यावर आज आपण बायबल स्टडी घेतोय. ही एवढी अवघड शिकवण आहे समजणं. कोण कुठल्या माणसाचा देह आणि रक्त कसं खाऊ शकतं? ख्रिस्ता, तू काय बोलतो तुला कळतं का? तुझं देह आणि तुझं रक्त खायला सांगतोय तू, आम्हाला शक्य नाहीये, आम्ही तुला सोडून चाललोय. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मनुष्याचा पुत्राचा देह खाणार नाही व त्याचं रक्त पिणार नाही त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार नाही.
ख्रिस्त अजून डिफिकल्टी देतोय. सांगायचं की नाही नाही, अरे माझं देह नाहीये, माझं रक्त नाहीये, थांबा थांबा, कुठं सोडून चालले. ख्रिस्त काय म्हणतो, जा, मला फरक पडत नाही. त्याचे स्वतःचे शिष्य सोडून जात आहेत त्याला. आता शेवटचं जे 666 वचन, 666 आपण म्हणतो ना, हे ना बायबल मधलं सगळ्यात डेंजरस 666, हे जॉन 666 वाचलात आपण, है ना. 666 म्हणजे काय, सैतान जणू काय. आणि हे वचन सुद्धा तसंच थोडं भीतीदायक आहे. ख्रिस्ताला सोडून देणं म्हणजेच कुणाकडे जाणं, मग सैतानाकडे. दुसरा ऑप्शनच नाहीये. जर आपण ख्रिस्ताला सोडलं, दुसरा ऑप्शन तरी काय टेबलवर. खूप वाईट, म्हणजे घाबरून जायला पाहिजे आपण हे वचन वाचल्यानंतर. अंगावर काटे आले पाहिजे आपल्याला ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो. शेवटचं वचन घेऊया पुढचं. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपणच आहात. आमेन. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हा 12 जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हातील एक जण सैतान आहे. हे तो शिमोन इस्करियोत याचा मुलगा यहूदा ह्याच्याविषयी बोलला, कारण तो 12 जणांपैकी एक असून त्याला धरून देणार होता. थांबूया आपण इथं. आमेन. तर आपण काय पाहतो की 12 शिष्यांमध्ये शिष्य आहेत, दुसरे जे शिष्य आहेत ते सोडून जातात. आणि मग संत पेत्रस पुढे येतो, म्हणतो, प्रभूजी, तुम्हाला सोडून आम्ही कुठे जाणार? आणि मग ख्रिस्त म्हणतो, 12 नाही, परंतु तुमच्यामधून एक जण आहे जो मला सोडणार आहे. तो म्हणजे कोण? यहूदा इस्कारियत. यहूदा इस्कारियत, त्याला ख्रिस्त शरीरामध्ये विश्वास नव्हता, तो मिस्सा आवडायचा नाही त्याला, आणि तो सोडून गेला जणू काय, असा विचार करा. तर आज आपला बायबल स्टडी इथं आपण संपवणार आहोत. आजचा बायबल स्टडी थोडा मोठा होता. योहान लेखे शुभवर्तमानावर पण आपण मनन चिंतन केलं. जुन्या करारामध्ये आपण खूपशा गोष्टी आज शिकलो. तर आता शेवटचं जे 1-2 मिनिटं राहिले ते आपल्या तुम्हा सर्वांसाठी, आता तुम्हा सर्वांसाठी जे शेवटचं 1-2 मिनिटं राहिलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय शिकण्यास मिळालं, तुम्हाला काय नवीन गोष्टी कळाल्या, तुम्हाला काय गोष्टी सांगायच्या आहे का, तुम्हाला काय तुमचं सजेशन्स किंवा काय शिकायला मिळालं, परमेश्वर तुम्हाला काय बोललाय बायबल स्टडीच्या द्वारे, तुम्हाला काय सांगायचं ते आता आपण 1-2 मिनिटात संपूया. तर आता अनम्यूट करा आणि तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. वैभव, सौरभ, अनिकेत. ठीक आहे, बहुतेक तुम्ही आहात ना सौरभ, वैभव? गेले काय? ओके, ठीक आहे. हा मम्मी बोला. येस मम्मी बोला, तुम्हाला अनम्यूट करावं लागेल. हा. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्यांच्यामध्ये राहतो. जसे जीवनाचे पित्याने मला पाठविले आहे. हे असं देवबापांनी जे वचन मध्ये लिहिलेलं आहे. हे ना गैरसमज खूप होतो जेव्हा नवीन व्यक्ती आपल्या ख्रिश्चनिटी मध्ये येतो आणि बायबल वाचू लागतो. तर हाच एक क्वेश्चन असतो की देवानी कसं काय असं लिहिले की माझा देह खा आणि माझे रक्त प्या. करेक्ट. तर देवबापांनी जे आपल्याला हे वचन दिलेले हे असं एवढं क्वेश्चन मार्क मध्ये का लिहिलं? जसे त्याच्या बरोबरचे जे त्याचे शिष्य होते ते पण सोडून गेले. तर देवबापांनी असं म्हणजे इतके गुप्पित आणि खोल गोष्टी आहेत बायबलमध्ये जे म्हणजे समजण्यासाठी खूप उलगडा करावा लागतो, ओपन करावं लागतं, एक 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 खोड करून सांगावं लागते.
तर मग देवप्पानी म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो, एवढं अवघड का करून ठेवलं बायबल? करेक्ट, करेक्ट. आणि अजून एक वचन आहे की हे जे अवघडपणा आहे ना, हा सर्वांना झेपत नव्हता. तर त्या अवघडपणा स्वीकारण्यासाठी तुम्हाला काय ठेवावं लागेल? विश्वास. एक्झॅक्टली द पॉइंट. जर अवघड नाहीये तर विश्वासाचा प्रश्न कुठे येतो? अवघड आहे म्हणून तो विश्वास आहे. जर मी तुम्हाला म्हटलो उडी मार, तुम्ही म्हणणार उडी मार, अरे विश्वास ठेव, उडी मार. नको. अवघड नसलं तर विश्वास कुठून येईल? अवघड आहे शिकवण, म्हणून मला विश्वास ठेवावा लागेल. आणि जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली जुन्या कराराची तर अजून अवघड आहे. जुन्या करारामध्ये सांगितलं की कुणाचंच देह आणि रक्त तुम्ही सेवन करू शकत नाही. आणि हा एक व्यक्ती तर म्हणतो माझं देह आणि माझं रक्त खा. असं कसं परमेश्वरा? आणि येशू ख्रिस्त त्यांना सांगतो का, अरे थांबा थांबा, शाब्दिक अर्थ घेऊ नका, थांबा थांबा, शाब्दिक अर्थ घेताय तुम्ही, शाब्दिक अर्थ घेऊ नका, थांबा. असं बोलत नाही ख्रिस्त. ख्रिस्त म्हणतो जा, टाटा, गुड बाय. जायचं जा. विश्वास आहे का तुम्हाला माझी जी शिकवण आहे? आणि म्हणून आपण म्हणतो, आता तुमचा पहिला प्रश्न, हाऊ इज इट इवन पॉसिबल दॅट जीसस कॅन गिव्ह अस हिज फ्लॅश? हे चुकीचं आहे ना? कसं? क्रुसावर त्यांनी त्याचं देह आपल्याला दिलं. ज्या वेळेस त्यांनी ती भाकर हातात घेतली त्यावेळेस तो काय म्हणतो? दिस इज माय ब्रेड. असं म्हणतो का? माझे शरीर आहे, हे माझं शरीर आहे म्हणतो तो. हे नाही म्हणत दिस इज माय ब्रेड, तो म्हणतो दिस इज माय बॉडी. येस. आता त्याच वेळेस लोकांनी डोकं खाजवलं असेल, अरे बापरे, हे तर भाकर घेतली, आता त्यांना हा म्हणतो की माझी बॉडी, याचा अर्थ काय असावा? योहान लिखित शुभवर्तमानामध्ये 6 मध्ये त्यांनी त्याला शिकवण दिली होती त्या 12 शिष्यांना. अगोदरच सांगितलं होतं की मी माझी शरीर तुम्हाला देईल, हे माझं खरं खाद्य आहे, माझं रक्त हे खरं पेय आहे. आणि जो ख्रिस्ती समाज आहे त्यांनी याचा अर्थ काय काढला? साक्रामेंट. येशू ख्रिस्त खरोखर त्याचा हात, त्याचा पाय, त्याची किडनी, त्याचे लंग्स देत नाही खायला. तो त्या साक्रामेंटाच्या स्वरूपाने येतो. म्हणून आपण भाकर, पांढरी जे वेफर आहे आणि द्राक्षरसाच्या स्वरूपामध्ये त्याचं सेवन करतो, कारण ते साक्रामेंट आहे. विचार करा, येशू ख्रिस्ताचं एक बोट, एक कान, एक डोळा, नरभक्षकपणा झाला असता तो. म्हणून ख्रिस्त नरभक्षकपणा शिकवत नाहीये. ख्रिस्त म्हणतो हे खरं खाद्य आहे, दिस इज अ ट्रू फूड. मग प्रश्न हा विचारायचा की कुठे येते? साक्रामेंट. तिची भाकर आहे, तिचे द्राक्षरस आहे, दॅट इज द ट्रू फूड. आणि तुम्ही म्हणणार मग भाकर आणि द्राक्षरसच का निवडला? त्याच्यासाठी जुना करार माहिती पाहिजे, जे गेल्या 1 तासापासून आपण ज्याच्यावर मनन चिंतन केलं. त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की ख्रिस्तानी भाकर आणि द्राक्षरसच का निवडला त्याच्या अर्पणासाठी. कारण जुन्या करारामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे, अर्पण, होमार्पण, ह्या गोष्टींचं. म्हणून तर खूप गहन गोष्टी आहेत आणि सोप्या गोष्टी नाहीयेत मम्मी. आणि अजून एक गोष्ट लास्ट मी सांगाल तुमच्या प्रश्नाचं, की ह्या ज्या गहन गोष्टी होत्या ना, त्या सर्वांना कळायला नाही. म्हणून येशू ख्रिस्त काय करतो? विशेषतः पॅराबल्सला आपण मराठीतून काय म्हणतो मम्मी पप्पा? दाखला. दाखले देऊन सांगायचं. दाखले. जे दाखलेचा अर्थ आहे ते लोकांना कळायचं नाही, नव्हतं कळत. जसं मम्मी म्हणाली ना, याचा अर्थ जीससने एवढं डिफिकल्ट का बनवलं? ते दाखल्यांचा अर्थच कळायचं नाही लोकांना. लोक म्हणायचे असं कसं टीचर आहे, कळत पण नाही राहिला मला. त्यावेळेस फक्त तो त्या 12 शिष्यांना एकट्यामध्ये न्यायचा आणि त्या दाखल्याचा अर्थ उलगडा करायचा. तर हे जे गुपित ज्ञान आहे हे गुपित नाहीये, परंतु गुपित पण आहे. म्हणजे इट इज पब्लिकली अवेलेबल, बट द होली स्पिरिट हेल्प्स अस टू बिलीव्ह ऑन इट. तुमचा विश्वास आहे, होली स्पिरिट तुम्हाला सांगतं की ख्रिस्ताच्या शब्दांवर विश्वास ठेव, हे खरोखर त्याचं देह आणि त्याचं रक्त आहे. जरी मला पटत नाही, जरी माझ्या डोळ्यांना ती पांढरी भाकर दिसती, खरोखर त्याचं देह आणि रक्त आहे, हा माझा विश्वास आहे. आणि मी माझ्या ख्रिस्ताला कधी सोडणार नाही, हा विश्वास आहे आपला. ओके, व्हेरी गुड. अजून कुणाला काय प्रश्न विचारायचा आहे? पण गौरव एक पण आहे ना त्याच्यामध्ये, की आपण त्याची वधस्तंभाची आठवण ठेवावी.
ऍब्सल्युटली देवाचा येस. जे देह त्याच्यावर दिला गेला आणि त्याचं रक्त त्याच्यावर वाहिलं गेलं, त्याची आठवण पण आपण ठेवायला पाहिजे, त्याला कधी करेक्ट, विसरू नये. करेक्ट, करेक्ट, व्हेरी गुड. त्याची आठवण, आणि ज्याला आपण मराठीतून एक शब्द वापरलेला आहे, स्मरणार्थ. हा, स्मरणार्थ. स्मरणार्थ करा, आठवण ठेवा, है ना. आणि ही कुठली आठवण आहे? ही ती आठवण नाहीये की तुला आठवतं का मागचं क्रिसमस आपण कसं सेलिब्रेट केला होता, आठवण आहे का तुला? ती आठवण नाही चाललेली आहे ही. आपला मराठीचा शब्द त्या ग्रीकच्या शब्दाला पकडू शकत नाही. आपल्या मराठी शब्दांमध्ये तेवढी ताकद नाहीये की त्या ग्रीकच्या शब्दाला पकडायची. ग्रीकचा शब्द आहे अनमनेसिस. डू दिस इन अनमनेसिस ऑफ मी, हा ग्रीकचा शब्द आहे त्या भाषेमध्ये. अनमनेसिस म्हणजे नॉट सिम्पली अरे तुला आठवतंय का ज्यावेळेस तू छोटा होता तुला ते स्वप्न पडलं होतं, तू पुलाच्या खाली गेला होता, आठवतंय का ते? हे ती आठवण नाही चाललीये की ख्रिस्त कसा मेला आठवण करा. नो नो नो. मग प्रश्न आहे कुठली आठवण आहे ही? अनमनेसिस. अनमनेसिस म्हणजे जसं घडलं तिथं तुम्ही चाललेत. तो जो वधस्तंभावर ख्रिस्त तुमच्यासाठी मेला तिथं तुम्ही चाललेत. टाइम ट्रॅव्हल ज्याला आपण म्हणतो, टाइम ट्रॅव्हल. तर अनमनेसिस हा तो शब्द आहे. जणू काय खरोखर आपण तिकडे गेलो आणि त्याच्यामध्ये सहभागिता दाखवली. क्रूसावर ज्यावेळेस येशू ख्रिस्त मेला त्यावेळेस तुम्ही होते का? मेनन फॅमिलीचं कोण होतं का? नाही. पाटोळे फॅमिलीचं कोण होतं का? नाही. विश्वास. करेक्ट. बट हा जो शब्द आहे अनमनेसिस, हे माझ्या आठवणीसाठी करा. ही जी आठवण आहे ही आपल्याला त्यावेळेस तिथं नेते मॅजिकली, मिरॅक्युलसली. आणि हा विश्वास होता जुन्या करारातल्या लोकांचा, ज्या वेळेस ते तो सण पाळायचे वलांडणाचा. वलांडणाचा ज्यावेळेस सण पाळला जायचा त्यावेळेस वडील लेकराला सांगायचा की परमेश्वराच्या स्मरणार्थ आपल्याला हा सण पाळायचा आहे. आणि स्मरणार्थाचा अर्थ तो नाहीये की मोशेच्या वेळेस आठवतं का काय झालं, तसा नाही. तो त्याच्या वडील त्याच्या लेकराला सांगायचा जुन्या करारामध्ये की स्मरणार्थाचा अर्थ हा आहे की जणू काय आपण मोशेच्या बरोबर आहोत, आपण त्या कोकराला मारलंय, आपण 2000 वर्षापूर्वी जणू काय गेलोय, आपण अरण्यात चाललोय. टाइम ट्रॅव्हल, अनमनेसिस, आठवण, स्मरणार्थ. आता ह्याचा 1 तास बायबल स्टडी होऊ शकतो फक्त या शब्दावर, बट आता आपल्याकडं जास्त वेळ नसल्यामुळे. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला हा खूप सुंदर आहे. मराठीचा शब्द आठवण कॅप्चर करत नाही खरोखर त्याचा अर्थ काय. बट खूप छान. ठीक आहे, आता आपण शेवटची प्रार्थना करूया आणि आजचा बायबल स्टडी आपण संपूया. तर मम्मी, गिफ्टूची मम्मी आपल्यासाठी शेवटची प्रार्थना करेल. सगळ्यांनी डोळे झाकायचे आहेत आणि आता आपण शेवटची प्रार्थना करूया. धन्यवाद, 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 धन्यवाद. स्तुतीस पात्र समानीस योग्य माझे जीवन बापा, मान महिमा गौरव तुला देते प्रभू. आजचा दिवस तू आमच्यासाठी निवडला प्रभू. तू आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोलला. तुझं देह, तुझं रक्त कसं वाहिलं गेलं प्रभू, त्या अंतरकर्ण कसं फाटले गेले प्रभू लोकांचे. मरियाचं काय जीवनाचं काय झालं असेल, तिचं मनस्थिती कशी झाली असेल प्रभू, तुला त्या वधस्तंभावर पाहिल्यावर प्रभू. खरोखर हे आम्ही विचार पण करू शकत नाही. तू आमच्या पापासाठी बलिदान दिला प्रभू, आणि आज तू तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोलला प्रभू. प्रत्येकाच्या मनाशी तू बोलला, प्रत्येकाला तू पवित्र आत्म्याने भर प्रभू. खरोखर तुझे उपकार मानते. या शेवटच्या काळातही तू आमची काळजी घेतो, तुझ्या पंखाखाली घेतो प्रभू, आणि आमच्याशी तू वचनाद्वारे बोलतो प्रभू. आम्ही काय चुकत असलो तू आमच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलतो की तू चुकतोस, तू हे चूक करत आहेस. हो प्रभू, ते तुझी वाणी आम्ही ऐकली पाहिजे, तुझी वाणी आमच्या अंतकरणात उतरली पाहिजे प्रभू. या शेवटच्या काळात आम्हाला सोडू नको. प्रत्येक वेळेस तू आमच्या बरोबर राहा. पाटोळे फॅमिली, मेनन फॅमिली, जे कोणी अटेंड करू शकत नाही प्रभू, त्यांनाही तू आशीर्वादित कर प्रभू. पण तुझी इच्छेप्रमाणे प्रत्येकाने हे बायबल स्टडी अटेंड करावे प्रभू, ह्याच्यासाठी मी कळकळीची प्रार्थना करते. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन ठेवावे आणि प्रभू हे कान देऊन लक्ष देऊन ऐकावं, कारण काही शेवटच्या काळामध्ये आमच्याकडे हे येणार पण नाही. आम्ही हे वचन ऐकू पण नाही शकणार, आणि प्रभू आम्ही बायबल पण वाचू नाही शकणार, कारण सैतानाचा एवढा मोठा कोप येणार आहे प्रभू. तरी पण तू आमची काळजी घेतो, म्हणून मी तुझे उपकार मानते. ज्या वचनाद्वारे तू गौरवला आशीर्वादित करतो प्रभू, खरोखर तुझे स्वर्गीय वचन तू त्याच्या मुखातून आमच्याशी देतो
तो इतका कळकळून आम्हाला सगळं काही सांगतो प्रभू. खरोखर त्याचं फळ आम्हाला सगळ्यांना मिळायला पाहिजे. देवबापा, लहान मोठे थोरा सगळ्यांना आशीर्वादित कर. घरात कानान कोपऱ्यात त्यांच्या आशीर्वादाने भर. त्यांना शांती दे प्रभू. कुणाच्या मनात काय प्रश्न असतील प्रभू तू जाणतोस. तू म्हणतो तू माझ्या जवळ यायच्या आधी मी तुला जाणतोस, तुझ्या मनात काय आहे. तुला काय बोलायचंय प्रभू. तू किती महान आहेस, तू किती प्रेमळ आहेस प्रभू. आणि तू आम्हाला प्रत्येक वेळेस क्षमा करतो. इतके मोठे मोठे पाप आमचे क्षमा करतो प्रभू, कारण आम्ही तुझे लेकरं आहोत. तू आमचा बाप आहेस. खरोखर आजचं वचन तुझ्याद्वारे आले म्हणून मी तुझे खूप उपकार मानते. येशू या प्रिय नावात मागितले म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आमेन. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. आपण एक्झिबिशन बद्दल बोलूया उद्या. आता खूप वेळ झाला, तर आपण पुन्हा एकदा उद्या बोलूया एक्झिबिशन बद्दल, फक्त जे लोक जाणार आहेत त्यांच्याशी. ठीक आहे. तर